उमेदने महिलांच्या उत्पादनासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केट उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, उत्तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, माविमचे सोमनाथ लामगुंडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, महिला या चूल व मूल या संकल्पनेतून बाहेर काढण्यासाठी उमेद अभियान यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी सोलापूरच्या उमेदच्या कामाचे कौतुक केले. यावेळी बोलताना आमदार सुभाष बापू देशमुख म्हणाले, सोलापूरमध्ये उमेदच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूरबरोबरच पुणे, मुंबई येथेही प्रदर्शन भरवण्यात यावे, यासाठी सर्व मदत करण्याची तयारी असल्याचे सांगितले. प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण 75 स्टॉल्स उभारण्यात लावले आहेत. प्रदर्शनात विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण वस्तूंचे 75 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. सदर प्रदर्शनामध्ये पंचगव्य उत्पादने, लाकडी तेलघाण्यावरील तेल, लाकडी खेळणी, मसाले, मिलेट कुकीज, तृणधान्य चिवडा आदींचा समावेश आहे. सदर कार्यक्रमावेळेस उमेद अभियानामधील काही यशस्वी महिलांच्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेद पाठक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी केले. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने, अमोल गलांडे, शीतल म्हणता, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक आणि प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.